ओम साईराम मित्रांनो, नमस्कार, जय श्रीराम. तुम्हाला आज काही दाखवण्यासाठी परत लाईव्ह याचं कारण फसलं म्हणजे गाडीवरती पण जळगाव ते शिर्डी पालखी पदयात्रा जितक्या पण जातात त्या पालखी पदयात्रांना आणि पालखीकरांना आणि सेवेकरांना आणि संपूर्ण पालखीमध्ये 5-5चा साक्षात्कार होणारा एकमेव जागा म्हणजे राजापूर. आणि राजापूरच्या घाटमध्ये बाबांचा साक्षात्कार होतो आणि होतच राहील. तो घाट मी तुम्हाला दाखवतोय, बाकी तो पुढे थांबतो. एकदा तुम्ही घाट पाहून घ्या. मिटा दो 84 फेरे, कफनी तेरी एक साया. आज तो घाट जिथे बाबांचा साक्षात्कार होतो. तले तुम प्रकट हुए, फकीर बन के तुम आए, कलयुग में अवतार लिया, पतित पावन तुमने किया. इथे बाबा भक्तांना त्रास नको व्हायला म्हणून बाबा पालखीच्या खाली उतरतात आणि पालखी आणि सेवेकरी एकदम निवांत आणि आरामात घाट चालले पाहिजे म्हणून बाबा पालखीच्या खाली उतरतात आणि कोणाच्या रूपामध्ये पालखीच्या सोबत चालतात. कधी अश्व बनून येतात, तर कधी पक्षी, तर कधी पशु, तर कधी काय. पाहू शकता तुम्ही हा घाट, भरपूर मोठा हा घाट आहे. भूला भटका मैं अनजान, दो मुझको अपना वरदान. करुणा सिंधु प्रभु मेरे, लाखों बैठे दर पे तेरे. अग्निहोत्री शास्त्री को चमत्कार तूने दिखलाया, जीवन दान श्यामा पाया. आज तो घाट जिथे बाबा साक्षात्कार देतात आणि सगळ्या भक्तांना दर्शन देतात. तर तुम्ही पाहिला नसेल, घाट तर खूप मोठा आहे, पण गाडी चालवतोय त्या कारणामुळे तिथे टॉप करतो. परत नव्याने भेटू. ओम साईराम, जय श्रीराम.